मराठी करा ना सर, लाईव्ह आहे म्हणजे शक्य असेल तर मराठी जी बोल खाली घे ना. एक मिनिट सर, एक मिनिट. एक मिनिट सर, एक मिनिट. ऑनलाईन आहे मध्ये भाजपकडे एकूण संख्याबळ आहे आता 113. त्यातले 4 विधान परिषदेचे उमेदवार जे आहेत ते अगदी सहज निवडून येऊ शकतात भाजपचे. त्यामुळे राहिला प्रश्न एका उमेदवाराचा. महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे 155. त्यामुळे महाविकास आघाडीचे 5 उमेदवार हे अगदी सहजासहजी निवडून येऊ शकतात. काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी यांची ईडीमध्ये चौकशी झाली आणि त्या चौकशीचं निमित्त करून मोठ्या प्रमाणात काँग्रेसने देशातल्या विविध शहरांमध्ये जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं. खरं म्हणजे ही चौकशी जी या ठिकाणी झाली ती माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेली आहे. AJLच्या संदर्भात असोसिएटेड जर्नल लिमिटेड ही जी कंपनी आहे ही कंपनी 1930 साली स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी मिळून तयार केली होती. स्वातंत्र्य संग्रामाचं एक मुखपत्र असलं पाहिजे याकरता 5000 स्वतंत्र संग्राम सैनिक या कंपनीचे मालक होते किंवा शेअर होल्डर होते. त्यांच्याद्वारे ती कंपनी संचालित होत होती. 2010 साली श्रीमान राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने एक यंग इंडियन नावाची कंपनी तयार करून केवळ 5 लाख रुपयाची कंपनी तयार केली आणि असोसिएट जनरल लिमिटेड AJLचे सगळे शेअर्स हे या कंपनीच्या नावाने ट्रान्सफर करून AJLच्या 2000 कोटी रुपयाच्या संपत्तीवर त्या ठिकाणी आपली मालकी प्रस्थापित केली आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या मालकीच्या कंपनीत स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची कंपनी आणि त्याची 2000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही पूर्णपणे हडप केली. या संदर्भात कोर्टामध्ये ज्यावेळेस मॅटर गेलं त्यावेळी कोर्टाने अतिशय स्पष्टपणे 2019ला दिल्ली हायकोर्टाने या ठिकाणी सांगितलं की हा सरळ भ्रष्टाचार आहे. द एंटायर ट्रान्झॅक्शन ऑफ ट्रान्सफरिंग द शेअर्स ऑफ AJL टू यंग इंडिया वॉज नथिंग बट अ क्लॅन्डस्टाईन अँड सरप्टिशियस ट्रान्सफर ऑफ द ल्युक्रेटिव्ह इंटरेस्ट टू यंग इंडिया. पूर्णपणे हा भ्रष्टाचार असल्याचं दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतरच ईडीने या संदर्भातली कारवाई सुरू केली आणि त्या कारवाईच्या अंतर्गत हे सगळे पुरावे मिळाल्यानंतरच अशा प्रकारची चौकशी ही सुरू करण्यात आली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या संदर्भात जे काही वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं केला जातो आहे हा चुकीचा आहे. 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची 2000 कोटी रुपयाची संपत्ती ही हडपल्याच्या प्रकरणी ही चौकशी आहे. आणि मला असं वाटतं AJL ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती जर कोणी प्रायव्हेट संपत्ती करत असेल तर त्या संदर्भात अशी कारवाई होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षानं याचा बाऊ करण्याच्या ऐवजी ही जी काही या ठिकाणी चौकशी चालली आहे
ही चौकशी फेस केली पाहिजे. एसोसिएटेड जनरल लिमिटेड एजेएल कंपनी के मामले में आज राहुल गांधी कांग्रेस के नेता, इन्हें ईडी ने बुलाया था और इस बात के ऊपर पूरे देश में कांग्रेस ने हंगामा खड़ा करके ये प्रयास किया कि मानो उनको विक्टिमाइज किया जा रहा है. किंतु एजेएल ये कंपनी 1930 में तैयार हुई थी. भारतीय स्वातंत्र्य संग्राम को एक न्यूज़पेपर, एक मुखपत्र चाहिए. इस दृष्टि से स्वतंत्र संग्राम सेनानियों ने एजेएल की स्थापना की थी. 5000 स्वतंत्र संग्राम सेनानी एजेएल के शेयर होल्डर्स थे. उन्हीं की मालकियत एजेएल के ऊपर थी. 2010 में श्रीमान राहुल गांधी जी, इनके परिवार ने यंग इंडिया नामक एक कंपनी तैयार की और पूरे एजेएल के शेयर्स और उसकी 2000 करोड़ रुपए की संपत्ति ये यंग इंडिया इस कंपनी को हैंडओवर कर दी गई, उसमें ट्रांसफर कर दी गई. मात्र 5 लाख रुपए खर्चा करके यंग इंडिया कंपनी शुरू की गई थी और स्वतंत्र संग्राम सेनानियों के मालकियत की एजेएल को और 2000 करोड़ की उसकी संपत्ति को उन्होंने हथिया लिया. इसके ऊपर जब कोर्ट में सुनवाई हुई तो दिल्ली हाई कोर्ट ने इसमें निर्णय देते समय कहा कि एजेएल और यंग इंडियन के बीच जो शेयर ट्रांसफर हुआ है वो भ्रष्टाचार से प्रेरित है. और उनकी टिप्पणी थी, द एंटायर ट्रांजैक्शन ऑफ ट्रांसफरिंग द शेयर्स ऑफ एजेएल टू यंग इंडिया was nothing but a clandestine and surreptitious transfer of the lucrative interest of young India. सीधे सीधे इसको भ्रष्टाचार से प्रेरित ये हाई कोर्ट ने बताने के बाद ईडी ने इसमें कार्रवाई शुरू की. होना तो ये चाहिए था कि जो हमारे स्वतंत्रता संग्राम सेनानियों ने तैयार की हुई कंपनी है, ये राष्ट्रीय धरोहर है, इसका राष्ट्रीयकरण होना चाहिए था, ये राष्ट्र के नाम होनी चाहिए थी. लेकिन उसकी 2000 करोड़ की संपत्ति पर आंख रख के उसको जिस प्रकार से राहुल गांधी और उनके परिवार ने हथियाया, मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से बहुत बड़ी लूट है और इसी के कारण इस प्रकार से उनको बुलाया गया है. जो कांग्रेस पार्टी ये दिखाने का प्रयास कर रही है कि एजेंसियां उनको विक्टिमाइज कर रही है, बिल्कुल गलत है. बिल्कुल सीधे सीधे सबूत इसमें दिखाई पड़ते. एक और बात, दिल्ली में एक पोस्टर दिखने को मिला जिस पर वो कहते हैं, मैं राहुल गांधी हूँ, मैं सावरकर नहीं हूँ, मैं माफ़ी नहीं मांगूंगा. स्वतंत्र वीर सावरकर ने देश के लिए, देश की स्वतंत्रता के लिए 11 वर्ष अंडमान के सेलुलर जेल में कोलू चलाया. उनके जितना लंबा समय कोई भी स्वतंत्र संग्राम सेनानी काले पानी के लिए जेल में नहीं रहा. और ऐसे सावरकर को अपमानित करते हुए और स्वतंत्र संग्राम सेनानियों की कंपनी को हड़प कर 2000 करोड़ का भ्रष्टाचार करने वाले, ये मैं तो ऐसा मांगता हूँ कि सावरकर जी का अपमान करने के लिए देश की माफ़ी मांगे. क्या जिस तरीके से मुंबई के भीतर तमाम हजारों की संख्या में कांग्रेसी उतरे और उन्होंने कहा कि एजेंसियों का इस्तेमाल चुनाव से लेकर के जो इनके विपक्ष की बात करता है, जो इनको रोकता है, उन सब के ऊपर किया जा रहा है.
मैंने बहुत साफ शब्दों में अभी बताया कि एजेएल की 2000 करोड़ की संपत्ति, स्वतंत्र संग्राम सेनानियों की संपत्ति, अपनी 5 लाख रुपए की कंपनी खोलकर हड़पने का काम राहुल गांधी जी और उनके परिवार ने किया। यह स्पष्ट रूप से जब हाईकोर्ट में एस्टैब्लिश हुआ उसके बाद एजेंसियां काम कर रही है। इस देश में आम आदमी के लिए एक न्याय और गांधी परिवार के लिए दूसरा न्याय नहीं हो सकता। कोई भी भ्रष्टाचार करता है तो उसके ऊपर कार्रवाई होगी, एजेंसियां करेगी। कांग्रेस जितना विक्टिम कार्ड खेले, ये कार्रवाई हाईकोर्ट के निर्णय के बाद हो रही है और पुख्ता सबूतों के साथ हो रही है। कंपनी आहे बँड्रामध्ये, त्यासाठी जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तुम्ही बॅनर्जी कमिटी जी होती ती स्थापित केली होती, ती चौकशी केली होती, मात्र ती पूर्ण झाली नाही। तर आता ह्याच्यापुढे देखील पूर्ण होतं। त्याचा एजेएलचे जेवढे ॲसेट्स आहेत ते सगळे याच्यात आता इन्क्लुडेड आहेत। सर, विधान परिषद निवडणुकीला 10 जागेसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? राज्यसभा तुम्ही असं आहे की आमची अपेक्षा अशी होती की सत्तारूढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी। सत्तारूढ पक्षातही काही लोकांनी हा प्रयत्न केला, परंतु ती बिनविरोध होऊ शकली नाही। आम्ही 5 जागा या ठिकाणी लढवतोय। मी काल परवाही सांगितलं की सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे आणि त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे, म्हणून आम्ही 5वी जागा लढवतो। 5वी जागा लढवत असताना त्याचे काही आराखडे आम्ही तयार केले आहेत। हे खरं आहे की हे सोपं नाही आहे, पण मला विश्वास आहे की आम्ही 5वी जागा निश्चितपणे निवडून आणू। सर, सत्ताधाऱ्यांनी नेमकं तुमचं तिथून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी तुमच्याशी बातचीत केली होती का? त्या संदर्भात बिनविरोध व्हावी अशी त्यांची मत नाही। काँग्रेसने मागणार नाही। सत्तारूढ गटांकडनं माझ्याशी चर्चा झाली होती। त्यांनी असा प्रयत्न केला की काँग्रेसने आपला एक उमेदवार परत घ्यावा, परंतु काँग्रेसने तो उमेदवार परत घ्यायला नकार दिल्यामुळे ही निवडणूक या ठिकाणी होती। काँग्रेसने उमेदवार पाठीमागे न घेण्यामागे गणित असं म्हणलं जातं की तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंडरस्टेट एनसीपी आणि शिवसेना त्यांना वारंवार सांगून पाहत होते की उमेदवारी पाठीमागे घेऊन बिनविरोध करा। यातनं त्यांच्यातील गणितही उघड होत आहेत का काँग्रेसमध्ये? अनरेस्ट आहेच आणि आता समन्वयाचा देखील अभाव आहे। आता निवडणुका तर होणार आहेत। आता या निवडणुकीमध्ये हा अनरेस्ट कसा आहे, किती आहे, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल। संजय राऊत यांनी एक आरोप केला होता की एक मिनिट संजय राऊत यांनी आरोप केला होता की ईडी त्यांना काही तत्वावर भाडे तत्वावर द्या, ते देखील तुमचं मत स्वतः शिवसेनेला देतील, हे दिसेल का परत? असं आहे की असले जोकर सारखे स्टेटमेंट, मी त्यांना जोकर म्हणत नाही आहे, पण जोकर सारखे स्टेटमेंट ते रोजच करत असतात। त्याच्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही चमत्कार दिसेल का? बघा, मी चमत्कार वगैरे काही म्हणत नसतो, मी फार जास्त बोलतही नसतो। मला हा विश्वास आहे की आमचा 5वा उमेदवार निवडून येईल। इच्छुक होते, मात्र त्यांनी आज नॉमिनेशन माघार घेतलेलं आहे, नेमकं काय कारण आहे त्यांना माघार घेतलं? असं आहे की आमच्याकडे आम्ही 6 लढवायचे की 5 लढवायचे या संदर्भातली चर्चा केली आणि सगळ्यांची चर्चा केल्यानंतर आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळ्यांची चर्चा करून हा निष्कर्ष केला की आपण 5 लढवले पाहिजे, 6वी जागा लढवू नये, म्हणून आम्ही सदाभाऊ खोतांचा फॉर्म जो आहे तो परत घेतला। तुमचं झालं असेल तर मला एक दुसरा विषय बोलायचा है। हिंदी में जानना चाहेंगे क्या हिंदी में क्या चीज़? विधान परिषद को लेकर के जिस तरीके से 11 लोग अब कैंडिडेट मैदान में चुनाव। देखिए, ऐसा है कि भारतीय जनता पार्टी 5 उम्मीदवार लड़ा रही है। 5वें उम्मीदवार के लिए हमको अपेक्षा ये है कि आज जो सत्तारूढ़ पक्ष के एमएलएज में अनरेस्ट है, उस अनरेस्ट का हमको फ़ायदा होगा और बड़े पैमाने पर वोट्स हमको मिलेंगे और 5वीं सीट भी हमको हमारी चुनकर आएगी और इसी दृष्टि से हमने 5 सीट लड़ाई है। आज ये प्रयास ज़रूर हुआ कि कांग्रेस अपनी एक सीट पीछे ले और निर्विरोध इस चुनाव को संपन्न किया जाए, लेकिन कांग्रेस ने उस बारे में मना किया
और इसके कारण अब ये चुनाव होगा। शिवसेना और एनसीपी के अनुरोध के बाद भी कांग्रेस ने अपना उम्मीदवार पीछे नहीं लिया, तो क्या महाविकास अघाड़ी में समन्वय? देखिए, समन्वय तो है ही नहीं। समन्वय होता तो राज्यसभा में इस प्रकार की परिस्थिति नहीं तैयार होती। राज्यसभा में हमारे पास बहुत कम लोग थे और मतलब एक डेफिसिट था हमारे पास और ये खुला वोटिंग था। बावजूद उसके जब हम जीते हैं तो इसका सीधा मतलब है कि अनरेस्ट है। एक अत्यंत महत्त्वाचा विषय मला या ठिकाणी आज खरं म्हणजे महाराष्ट्रासमोर आणायचा आहे। ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरू आहे। या डेटा तयार करण्याची जी काही पद्धत आत्ता चाललेली आहे ही पद्धत सदोष आहे आणि याचा ओबीसीवर खूप मोठा परिणाम होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की अनेक आडनावं वेगवेगळ्या समाजामध्ये असतात आणि त्यामुळे ॲक्च्युली ॲसर्टन करावं लागतं की हा व्यक्ती कुठल्या समाजाचा आहे। सॅम्पलमध्ये ते ॲसर्टन करावं लागतं। आत्ता ज्या प्रकारे हा सर्वे करणं चाललेलं आहे यामध्ये ओबीसीची संख्या ही मोठ्या प्रमाणात घटलेली दिसेल अशा प्रकारचा हा सर्वे चाललेला आहे। जे काही माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे मी आज तुमच्यासमोर सादर करत नाही, ती योग्य वेळी मी सादर करेन आणि त्यातले फ्लॉज काय आहेत हे देखील मी त्यावेळी आपल्याला सांगेन। पण मी सरकारला आजच अतिशय स्पष्टपणे सांगतो, कारण सरकार नेहमी उशिरा जागं होतं आणि तोपर्यंत ओबीसींचं मोठं नुकसान झालेलं असतं। आजच सरकारला मी जागं करू इच्छितो की आपण जो एम्पिरिकल डेटा तयार करताय त्या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांचे ओबीसीच्या लोकसंख्येचे आकडे हे चुकतायत। आपला सॅम्पल सर्वे देखील चुकतो आहे आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ओबीसींची असलेली संख्या यापेक्षा खूप कमी संख्या ही आपल्या सर्वेमध्ये दाखवण्यात येणार आहे आणि तसं जर झालं तर त्या जिल्ह्यांमध्ये अनरेस्ट उभा राहील आणि केवळ या एवढ्यापुरतंच नाही तर ओबीसीचं मोठ्या प्रमाणात दुसऱ्याही आरक्षणात त्याचं नुकसान होऊ शकतं। म्हणून सरकारने आजच जागं होऊन त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची जेव्हा चर्चा केली होती त्यावेळेस एकेका जिल्ह्याचा सर्वे हा त्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्याचं तो क्वालिफाय आहे की नाही, तो योग्य आहे की नाही हा समजून घेतला होता, त्यातल्या अडचणी दूर केल्या होत्या आणि म्हणून त्या ठिकाणी तो सर्वे योग्य प्रकारे होऊ शकला। इथे मात्र सरकारतर्फे कोणी लक्ष देत आहे असं दिसत नाही आहे। मग एकदा हे इम्पिरिकल डेटा जर जमा झाला आणि तो कोर्टापुढे मांडला गेला तर त्याच्यातनं सरकारला परत येता येणार नाही आणि ओबीसी समाजाचं आतोनात नुकसान या अशा प्रकारच्या फॉल्टी डेटामुळे तयार होईल। म्हणून सरकारने तात्काळ या संदर्भात कारवाई करावी। ही कारवाई जर लवकर सरकारने केली नाही तर जी काही माहिती माझ्याकडे आहे ती माहिती घेऊन मला आणि भारतीय जनता पक्षाला या सरकारच्या विरोधात मैदानात उतरावं लागेल। सर, सरकारमध्ये छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार असतील, सर्व नेते बोलत असतात की ओबीसीच्या डेटा कलेक्शनचं काम सुरू आहे, पारदर्शी कारभार सुरू आहे, त्यांचा वचक नाही का? सरकार फक्त म्हणतात आणि लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे। नाही बघा, मी राजकारण दूर ठेवतो आणि छगन भुजबळ साहेब जे आहेत हे सातत्याने या संदर्भात प्रयत्न करतायत याबद्दल मला शंका नाही आहे। माझा त्यांच्या हेतूवर बिलकुल कुठेही अविश्वास नाही आहे, पण सरकारमध्ये या मंत्र्यांची एक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या पलीकडे हे मंत्री करू शकत नाहीत। कारण हे जरी मंत्री असले तरी ॲक्च्युअल डेटा कलेक्शन आणि त्या संदर्भातलं मॉनिटरिंग करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही आहे। त्यामुळे एक तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन हे सांगितलं पाहिजे, ही माहिती घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे चुकीचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे त्याच्यामध्ये। अन्यथा या ठिकाणी हे मंत्रीही काही करू शकणार नाहीत आणि अशा प्रकारचा चुकीचा इम्पिरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयाला सादर होऊन ओबीसीच्या पर्सेंटेजमध्ये मोठा घट होईल। ओबीसी के चुनाव को लेकर कई जिलों में जानबूझ के उनका कोटा या उनकी संख्या कम बताई जा रही है, इसको कैसे आप तक? देखिए, महाराष्ट्र में ओबीसी के राजनीतिक आरक्षण के बारे में इम्पेरिकल सर्वे चल रहा है। इम्पेरिकल डेटा कलेक्शन में बड़े पैमाने पर गलतियां हो रही है, इसकी खबर मेरे पास है।
एम्पिरिकल डेटा जो जमा किया गया है, कई जिलों में ओबीसी की जो जनसंख्या है उससे बहुत कम ओबीसी की जनसंख्या को दिखाया जा रहा है। और इस प्रकार का डेटा अगर सुप्रीम कोर्ट में सादर होता है, सुप्रीम कोर्ट उसको मंजूरी देता है, तो आरक्षण तो मिलेगा लेकिन वो बहुत घटा हुआ मिलेगा। और इसका परिणाम ये केवल इस आरक्षण पे नहीं होगा, इसके बाद सुप्रीम कोर्ट में आरक्षण पर जो अलग अलग याचिकाएं चल रही है उसमें भी ओबीसी का परसेंटेज जैसे ही बड़े पैमाने पर कम हुआ दिखेगा तो उस पर भी गाज आने की संभावना है। इसलिए मैं सरकार को चेतावनी देना चाहता हूं, सरकार जागे, ठीक से सर्वे करे, ठीक से डेटा जमा करे और किसी भी हाल में ओबीसी पर अन्याय न हो इस बारे में सरकार ध्यान दे, ऐसी मेरी मांग है। सर, पंकजा मुंडे कुठेच या प्रक्रियेमध्ये दिसत नाहीये, त्या नाराज आहेत का? त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालंय का? असं आहे की पंकजाताई भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत। पंकजाताई यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे, त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात। तिथलं आता इलेक्शन देखील आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत आणि आम्ही सगळेच एकमेकाच्या संपर्कात असतो। तुम्ही काळजी करू नका, भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे, आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहोत। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल देखील आता देवेंद्र फडणवीस बोलत आहेत। जो डेटा कलेक्शनचं काम चाललेलं आहे त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे, त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर देखील गदा येऊ शकते। त्यामुळे राज्य सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं असं देखील देवेंद्र फडणवीस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।